आणखी एक महत्त्वाची बातमी, ॲडव्होकेट निलेश ओझा यांना कोर्टानं आता शिक्षा सुनावली होती अशी माहिती मिळते। आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्या वकिलांना शिक्षा सुनावली गेली होती असा दावा केला जातोय। तर सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ॲडव्होकेट निलेश ओझा यांना शिक्षा सुनावण्यात आली होती। आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्या वकिलांना शिक्षा सुनावली होती अशी माहिती मिळते। सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुनार-वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्या वकिलांना शिक्षा सुनावण्यात आली होती अशी माहिती मिळते। मोहिनी, खरं तर दिशा सालियांचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे त्याचं वकीलपत्र निलेश ओझा यांच्याकडे आहे आणि निलेश ओझा हे सातत्यानं आदित्य ठाकरे यांच्यावरती गंभीर असे बेछूट आरोप करताना पाहायला मिळत आहेत। मात्र आदित्य ठाकरे यांच्यावरती आरोप करणारे निलेश ओझा असतील किंवा आणखी एक याचिका दाखल करणारे वकील राशिद खान पठाण असतील, यांना सुप्रीम कोर्टानं 4 मे 2020 रोजी 3 महिन्यांचा कारावास आणि 2,000 रुपये प्रत्येकी दंड अशी शिक्षा ठोठावलेली होती। न्यायालयातल्या भ्रष्टाचारावरून 2 न्यायाधीशांवरती गंभीर असे भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या या तिन्ही वकिलांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ही शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आलेली होती आणि 2020 ला सुनावलेल्या या शिक्षेची अंमलबजावणी 16 आठवड्यानंतर होईल असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं। कारण तो कोविडचा काळ होता, तुरुंगामध्ये कोविडच्या काळावरून जी काही नियमावली बनलेली होती त्यानुसार ताबडतोब त्यांना अटक न करता किंवा त्यांना तुरुंगात न जाता 16 आठवड्यानंतर याची अंमलबजावणी होईल अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या होत्या। मात्र निलेश ओझा यांनी आतापर्यंत 2 मोठ्या पत्रकार परिषदा घेऊन आदित्य ठाकरे यांच्यावरती गंभीर असे आरोप केलेले आहेत। मात्र या वकिलांचा इतिहास जर बघितला तर 5 वर्षापूर्वी कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना 3 महिन्यांचा कारावास आणि प्रत्येकी 2,000 रुपयांचा दंड जो आहे तो ठोठावण्यात आलेला आहे। या वकिलांमध्ये निलेश ओझा स्वतः आहेत, राशिद खान पठाण आहेत आणि विजय कुर्ले नावाचे ॲडव्होकेट आहेत। या तिन्ही वकिलांना सुप्रीम कोर्टानं 2020 ला ही शिक्षा सुनावलेली होती आणि अशा पद्धतीची माध्यमांमध्ये तेव्हा बातमी सुद्धा आलेली होती। मात्र आता हेच वकील आदित्य ठाकरे, त्याचबरोबर सुरेश पांचोली, दिनू मोरिया यांच्यावरती सुद्धा गंभीर आरोप करताना पाहायला मिळत आहेत। अनेक धक्कादायक अशा गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत आणि हायकोर्टामध्ये आता ही 2 तारखेला जी सुनावणी होणार आहे त्यावेळेला सुद्धा वकील म्हणून ते युक्तिवाद करणार आहे। त्यामुळे दिशा सालियांच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवरती हायकोर्ट कशा पद्धतीनं सुनावणी घेतं, त्यामध्ये काय काय खुलासे होतात आणि जे आरोप केले जात आहेत त्या संदर्भातले कुठले पुरावे कोर्टामध्ये येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी आदित्य ठाकरे यांच्यावरती आरोप करत असताना त्या संदर्भातले महत्त्वाचे जे काही पुरावे आहेत ते कुठलेही पुरावे माध्यमांसमोर निलेश ओझा यांनी ठेवलेले नाही। नक्कीच या संदर्भात आता काय खुलासे होतात तेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।